नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की श्वेता वल्लरीला विचारते की वल्लरी, तुझी परीक्षा पोस्टपोन झाली, त्याची काही डेट वगैरे आली का? तेव्हा वल्लरी सांगते की नाही, अजून काहीच आलं नाही. यावर श्वेता म्हणते की परीक्षेची डेट कळली का मला सांग आधी, आणि परीक्षा पुढे गेली आहे म्हणून अभ्यास कमी करू नको, तेवढ्याच ताकदीने कर. तितक्यात तेजा हसत श्वेताला म्हणते की आत्ता फक्त बसून पर्सनली अभ्यास घ्यायचा बाकी आहे, बाकी सगळं करून झालं आहे तुझं, किती वेळा विचारतेस. यानंतर आपण पाहतो की समीर सरांना प्रेरणाचा कॉल येतो. आता समीर सर कॉल रिसीव करतात आणि म्हणतात की प्रेरणा, मी जरा घाईमध्ये आहे, मी तुला नंतर कॉल करू का? तेव्हा प्रेरणा रागाने म्हणते की तुम्ही जे काही काम करताय ना ते बाजूला ठेवा आता, आणि रागाने ओढून म्हणतात की लाज वाटत नाही आहे का तुम्हाला? लग्न म्हणजे बिझनेस डील वाटतं का तुम्हाला? एक फिसकटलं तर मनाला काही न लावून घेता लगेच दुसरं, आणि जर सक्सेसफुल झालं तर त्यात फायदाच आहे आपला. समीर सर म्हणतात की हे बघ प्रेरणा, तुझा राग कळतोय मला, पण माझं एकदा ऐकून तरी घे. पण प्रेरणा रागाने म्हणते की आज मी नाही, तुम्ही ऐकून घ्यायचं आहे माझं. तिचा आवाज ऐकून तेजा आणि श्वेता आणि वल्लरी तिच्याजवळ येतात. आता वल्लरी प्रेरणाला विचारते की प्रेरणाताई काय झालं? पण प्रेरणा तिला शांत बसायला सांगते आणि ती समीर सरांना म्हणते की मी मान्य करते की मला आवडत होता तुम्ही, पण तरीसुद्धा तुम्ही माझे बॉस आहात याचं भान कायम ठेवलं मी, आणि हे भान मी ठेवूनसुद्धा लग्नाचा विषय ऑफिसमध्ये कोणी काढला? तुम्ही. माझ्या घरच्यांची परिस्थिती माहीत असूनसुद्धा पुढाकार कोणी घेतला? तुम्ही. आणि तुमच्या आईवडिलांच्या प्रश्नांना उत्तर देता येत नाही आहे म्हणून लग्न कोणी मोडलं? तुम्हीच मोडलत ना. या सगळ्यामधून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होते मी, आणि चटकन एंगेजमेंट करून मोकळे झाला तुम्ही, आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत. समीर सर म्हणतात की हे बघ प्रेरणा, चुकलो मी मान्य करतो, पण आता मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे. प्रेरणा रडत म्हणते की मला सांगा, ते फोटो बघून मला वाईट वाटलं नसेल का? ह्या प्रेरणाला मनच नाही आहे असं वाटतं तुम्हा सगळ्यांना? पण या सगळ्यातून सुद्धा मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यातून मी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना एक दिवस तुम्ही अचानक परत येता आणि म्हणता की लग्न कर माझ्याशी. भातुकलीचा खेळ वाटला का तुम्हाला सगळा? का माझं मन म्हणजे तुमच्या ऑफिसमधला कॉम्प्युटर वाटतो तुम्हाला? एक बटन दाबलं की फॉर्मॅट. सॉरी टू से, पण तुम्ही माझ्याबरोबर जे काही करत होता ना त्याला प्रेम नाही म्हणत, त्याला मोजून मापून केलेला व्यवहार म्हणतात. दुकानाच्या बाहेर सेलची पाटी लागलेली असताना कोणत्या दुकानांमध्ये जास्त डिस्काउंट मिळतोय ते बघून दुकानात शिरणाऱ्या माणसांमध्ये आणि तुमच्यात काहीही फरक राहिलेला नाही आहे सर. तुमचं माझ्यावर जर खरंच प्रेम असतं ना मनापासून, तर तुमच्या आईवडिलांना तुम्ही माझी बाजू पटवून दिली असती, समजावून सांगितली असती. असं म्हणून ती फोन कट करते. तेजा प्रेरणाला म्हणते की बघितलंच प्रेरणा, वेळच्या वेळी मनातलं सगळं बाहेर काढून टाकायचं असतं, नाहीतर हे असं होतं. प्रेरणा म्हणते की मोकळं वाटतंय आता मला, ठीक आहे मी आता. तेव्हा तेजा श्वेताला म्हणते की श्वेता बघ, तुझं म्हणणं होतं की हे अशा माणसासोबत लग्न करायला हवं होतं ना प्रेरणाने. जोडा फक्त दिसण्याने शोभला नाही पाहिजे, विचाराने सुद्धा शोभला पाहिजे. पण आपल्या इथे मुलांचे विचार दिसत नाहीत ना, त्यामुळे फसतात मुली. बघ ना आता तो समीर, त्याला प्रेरणा एवढी आवडते, ग्रँटेड धरलं त्याने तिला, पण एवढं त्याला काही लिमिट असतं की नाही? श्वेता प्रेरणाला म्हणते की प्रेरणा, तुझ्या मनात एवढं साचलेलं होतं का गं? यावर तेजा म्हणते की अगं असणारच ना, किती साधी आहे आपली प्रेरणा, आणि तुला सांगते या साध्या लोकांना सगळ्यात जास्त ग्रँटेड पकडलं जातं. सॉरी टू से, पण हिची आई, हिचं कुटुंब ते पकडतातच ना हिला ग्रँटेड. आणि आता त्यात ते समीर सर नाचवले त्याने हिला. तेव्हा श्वेता म्हणते की हो, आजचा हिचा राग बघून मला सुद्धा तसंच वाटते की त्याने खूप त्रास दिलाय. तेव्हा तेजा म्हणते की हे रिलेशनशिप, लग्न फार डिमाइंडिंग असतं. समोरचा माणूस मूर्ख म्हणून प्रेम नाही ना करत तुमच्यावर, आणि म्हणूनच फसतात. रिलेशनशिप म्हणजे आपला नवरा किंवा आपली बायको आपल्यावर प्रेम करतात, आपल्याला साथ देतात. याचा अर्थ असा नाही ना की त्याने ते आयुष्यभर करत राहावं. दोघांनी एकमेकांचा विचार करायला हवा ना. यावर वल्लरी विचारते की म्हणजे? तेव्हा तेजा सांगते की म्हणजे ते नातं टिकावं म्हणून दोघांनी कायम काम करायला हवं त्या नात्यावर. एकदा का लग्न झालं म्हणून तो किंवा ती माझ्यासाठी हे करेलच, ती तिकडे असेलच असं म्हणून नाही ना चालत. नातं फक्त आहे म्हणून ते टिकतं असं नसतं, ते टिकवावंच लागतं. आणि परत म्हणते की प्रेरणा हे सगळं जाऊ दे, आणि विचारते की मला सांग, तू कॉफी पिणार का? मस्त कॉफी करते तुझ्यासाठी, असं म्हणून ती आतमध्ये जाते. आणि वल्लरी कसला तरी इकडे विचार करायला लागते. आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी ऑफिसमध्ये असते. आता ती काम करत असते आणि तिच्या मनात विचार येत असतो की तेजाताई बोलल्या त्या बरोबरच आहे.
आपल्या जोडीदाराचा आपणच विचार करायला हवा. म्हणजे खरंच माझ्यामध्ये आणि त्या समीर सरांमध्ये काही फरक नाही आहे का? मी तरी कुठे यांच्या मनाचा विचार करते. जसं माझ्या स्वप्नांचा हे विचार करतात, माझ्या स्वप्नांना हे आपलं मानतात, तसं त्यांच्या स्वप्नांना मी आपलं मानलं पाहिजे ना. तितक्यात नानावटी सरांकडे एक कपल क्लायंट डिवोर्स केससाठी येतात. दोघेही एकमेकांवरती खूप वैतागलेले असतात आणि त्यांना लवकरात लवकर डिवोर्स हवा असतो. आता नानावटी सर त्यांना शांतपणे विचारतात की आधी काय झालं आहे ते नीट सांगा. तेव्हा ती बायको म्हणजे केतकी सांगते की सर, मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मोठ्या पोस्टवरती आहे आणि आत्ताच माझं प्रमोशन झालं आहे आणि मला सिंगापूरला पाठवत आहेत, पण याला माझ्याबरोबर यायचं नाही आहे. यावर तो नवरा म्हणजे सुनील म्हणतो की मी तिकडे येण्याचा प्रश्नच नाही आहे केतकी. माझं करिअर, माझी फॅमिली, आपली मुलं सगळं इथे इंडियामध्ये असताना मी तिथे काय येऊ तुझ्यासोबत. केतकी म्हणते की हे असं आहे सर, हा माझा नवरा आहे, याने मला सपोर्ट नको का करायला. तेव्हा सुनील म्हणतो की नवऱ्याने सपोर्ट करायला हवा, पण बायको म्हणून तुझं पण काही कर्तव्य आहे की नाही. यावर केतकी म्हणते की मला एक सांग सुनील, जर तुझी सिंगापूरला बदली झाली असती तर मी सुद्धा माझं इकडचं सगळं सोडून तुझ्यासोबत सिंगापूरला यावं अशी अपेक्षा केली नसती का तू. तेव्हा सुनील वैतागून म्हणतो की सर, हे असं आहे, रोजची कटकट आहे हो, आता तुम्हीच सांगा मी काय करू. यावर नानावटी सर म्हणतात की आधी यांच्या प्रश्नाचं उत्तर द्या. पण सुनील मात्र काहीच बोलत नाही. तेव्हा नानावटी सर म्हणतात की काय झालं, गप्प झालात ना. म्हणजे तुम्हालाही पटते की प्रत्येक वेळी नेहमी बाईनेच ॲडजस्टमेंट करायला नको. तुम्ही तुमचं करिअर, तुमचं प्रोग्रेस कॉम्प्रोमाइज करा असं म्हणत नाही आहे मी. आपण असा एक विचार केला की तुमच्या करिअरसाठी तुमचे मिस्टर आणि मुलं तिथे आले सिंगापूरला, पण तुमच्या मुलांचं इथे स्कूल अभ्यास चालू आहे ना, त्याचं फ्रेंड सर्कल इथे आहे. मग अचानक तिथे गेल्यावर तुमच्या मुलांवर परिणाम नाही का होणार. आणि जेव्हा तुम्ही मुलं होऊ देण्याचा निर्णय घेतला असेल तेव्हा तुमच्यापैकी कोणाला तरी कधीतरी कॉम्प्रोमाइज करावंच लागेल, हे क्लिअर होतं. नानावटी सर म्हणतात की आता मी ॲडव्होकेट म्हणून नाही तर माणूस म्हणून माझं एक ओपिनियन सांगतो. पैसे, करिअर हे सगळं महत्त्वाचं आहेच, पण हे सगळं जेव्हा नसेल तेव्हा आपल्यासोबत असतात आपली नाती. करिअरच्या मागे धावताना नात्यांकडे दुर्लक्ष होणार नाही एवढी काळजी घ्यायलाच हवी. आणि हे माझं पर्सनल ओपिनियन आहे, बाकी तुम्ही क्लायंट आहात. आपण पुढची प्रोसेस सुरू करू शकतो. केतकी आणि सुनील एकमेकांकडे बघतात आणि गप्प बसतात. आता वल्लरी त्यांचं सर्व बोलणं ऐकत असते आणि हे सर्व ऐकून ती मनातच म्हणते की बरोबर बोलतायत नानावटी सर, नात्यांकडे दुर्लक्ष करते आहे मी सुद्धा. माझं लग्न झालं आहे, माझा नवरा, माझा संसार आहे हे तर विसरूनच गेले आहे मी. मला खरंच आता माझ्या संसाराकडे लक्ष द्यायला हवं. नानावटी सर त्या दोघांशी बोलत असतात की वकील असलो तरी कपलमध्ये पॅचअप करता येईल का हेच मी आधी बघतो. तुमच्याकडून मला पैसे मिळणार, पण ते पैसे संपणार. पण एखादा नवरा बायकोचं नातं टिकल्यावर जे समाधान मिळतं ना ते कायम राहतं मनामध्ये. नवरा बायकोचं नातं टिकलं पाहिजे, बस एवढंच म्हणणं आहे माझं. आणि त्याची जबाबदारी दोघांची असते. आता यानंतर आपण पाहतो की अजित आणि प्रेरणा गार्डनमध्ये फिरत गप्पा मारत असतात. आता अजित प्रेरणाला विचारतो की सगळं ठीक आहे ना, खूपच शांत आहात तुम्ही आज म्हणून विचारलं. तेव्हा प्रेरणा सांगते की हो. अजित म्हणतो की अस्वस्थसुद्धा वाटतंय तुम्ही, काय झाले नक्की, अर्जंट बोलावून घेतलं, काही महत्त्वाचं सांगायचं आहे का. यावर प्रेरणा म्हणते की हो, महत्त्वाचंच बोलायचं आहे, पण असं म्हणून ती थोडीशी शांत होते. आता अजित विचारतो की आपण त्या नेहमीच्या ठिकाणी का नाही भेटलो पण आज, म्हणजे तुम्हाला तिकडचं सँडविच आवडतं ना म्हणून विचारलं. तेव्हा प्रेरणा सांगते की मला ना आज नवीन ठिकाणी भेटायचं होतं एवढंच, बाकी काही कारण नाही. आणि म्हणते की आपण बसून बोलूया का, असं म्हणून ते दोघेही एका ठिकाणी बसतात. आता अजित प्रेरणाला म्हणतो की बोला आता. प्रेरणा अडखळत म्हणते की तुम्ही परवा लग्नाविषयी विचारलं होतं ना. तेव्हा अजित म्हणतो की जे वाटलं ते बोलून टाकलं, पण तुम्ही उगाच लोड घेऊ नका त्याचा. तुमचा नकार असेल तर तसं स्पष्ट सांगा, मनात ठेवू नका. रिजेक्शन माझ्या आयुष्याचा एक भागच आहे. यावर प्रेरणा अडखळत म्हणते की मला लग्न करायचं आहे. यावर अजित विचारतो की कोणासोबत. तेव्हा प्रेरणा आश्चर्याने म्हणते की हो कोणाशी काय, तुमच्याशी. तेव्हा अजित खूप शॉक होतो आणि विचारतो की माझ्याशी, आणि खुश होऊन म्हणतो की म्हणजे तुम्ही मला, आणि हात जोडून तो स्वामींचे आभार मानतो. दोघेही खूप खुश झालेले असतात आणि दोघांनाही नक्की काय बोलायचं ते समजत नसतं. आता यानंतर आपण दुसरीकडे पाहतो की मनोजची आई चहा पित असते. तितक्यात त्यांना सुमन मनोजच्या खोलीमध्ये जाताना दिसते. हे बघून मनोजची आईसुद्धा तिच्या मागे मागे जाते. आता सुमन मनोजच्या खोलीमध्ये येऊन मनोजला हळदीचं दूध देते आणि म्हणते की मन्या पटकन पिऊन घे, म्हणजे जखम बरी होईल तुझी. तेव्हा मनोज हसत म्हणतो की काय गं झिपरे, मी आजारी पडल्यापासून सगळेच माझी खूप काळजी घेत आहे, असं म्हणून तो दूध पितो आणि तयारी करायला लागतो. आता सुमन विचारते की काय रे मन्या,
तू आजारी आहेस आणि कामाला कुठे निघालेस? तेव्हा मनोज सांगतो की कामाला नाही, मुंबईला निघालोय. सुमन आश्चर्याने विचारते की मुंबईला? मनोज सांगतो की म्हणजे ठाण्याला. खूप दिवस झालं ना वल्लरीला भेटलो नाही ना म्हणून. सुमन हसत म्हणते की बाजाराला जावं तसं ठाण्याला जाऊन येतो का तू? मनोज सुद्धा हसत म्हणतो की तसंच म्हण काहीतरी, मला सवय झाली आहे आता, सारखा जात असतो मी. तेव्हा सुमन मनोजची मस्करी करत म्हणते की करमत नाही ना बायकोशिवाय, खूप आठवण येते ना? तेव्हा मनोज म्हणते की आठवण तर येतेच, पण काय आहे, मला लागलं म्हणून ती काळजी करत राहील. मला माहिती आहे तिचा स्वभाव, आणि परीक्षा आहे म्हटल्यावर काय हवं नको ते विचारून येतो ना तिला. मनोजची आई त्या दोघांचं बोलणं ऐकत असते आणि खुश होऊन बाहेर येते आणि मनीषाला बोलवते आणि म्हणते की मने, मला तुझा मोबाईल दे बघू जरा. मनीषा आश्चर्याने विचारते की माझा फोन तुला का हवा आहे? तेव्हा मनोजची आई म्हणते की दे म्हटलं की द्यायचं, आगाऊपणा करायचा नाही. आणि ती फोनचं काय रेकॉर्डिंग का काय असतं ना ते पण चालू राहू दे, आणि किचनमध्ये जाऊन बघ किती कामं पडली आहेत. पण मनीषा रेकॉर्डिंग चालू करून देते. आता मनोज तयारी करत असतो, पण त्याला शर्ट घालताना लागल्यामुळे त्रास होत असतो. तेव्हा सुमन मनोजला शर्ट घालायला मदत करते. मनोजची आई हे सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करते. आता यानंतर आपण ऑफिसमध्ये पाहतो की नानावटी सर एका केसबद्दल वल्लरीशी डिस्कस करत असतात, पण वल्लरीचं त्याकडे लक्ष नसतं. आता नानावटी सर रागाने विचारतात की काय झालं? आता वल्लरी विचारते की सर, मगाशी ते डिवोर्ससाठी जे जोडपं आलं होतं ना, त्यांचा विचार मनातून जातच नाही आहे. मी तुम्हाला एक विचारू का? नवरा बायकोच्या नात्यांमध्ये भांडण होऊ नये म्हणून काय करावं लागतं? म्हणजे सुखी संसाराचा आशीर्वाद तर सगळेच देतात, पण संसार सुखी कसा करायचा हे कोणीच नाही सांगत. आणि म्हणते की म्हणजे सहजच विचारत होते. यावर नानावटी सर म्हणतात की कसं आहे, सुखी संसार करायचा असेल ना तर त्याचा असा काही फिक्स फॉर्म्युला नाही आहे. तसं म्हटलं तर समजायला खूप सोपं आहे, आणि म्हटलं तर खूप कठीण. काय आहे ना, स्वप्न, इच्छा, आकांक्षा दोघांच्याही असतात, पण प्रत्येकाने दुसऱ्याच्या आकांक्षांचा आदर केला ना तर सोपं होतं सगळं. तेव्हा वल्लरी म्हणते की सर, तुम्हाला हेच म्हणायचं आहे का? म्हणजे दोघांचाही आनंद महत्त्वाचा असतो? यावर नानावटी सर म्हणतात की हो, कारण एकाच्या स्वप्नासाठी दुसऱ्याने त्याग करत राहणं चुकीचं आहे. कुठेतरी एक बॅलन्स साधता आला पाहिजे. सतत एकच माणूस तडजोड करत असेल तर अशा नात्यांना काही अर्थ उरत नाही, असं म्हणून ते तिथून निघून जातात. वल्लरी खूप टेन्शनमध्ये येऊन विचार करायला लागते. तितक्यात तिच्या मोबाईलवरती कसला तरी मेसेज येतो. आता ती मोबाईल बघून म्हणते की मनीषाताईंनी कसला व्हिडिओ पाठवला आहे, असं म्हणून ती व्हिडिओ बघते. तर मनोजच्या आई मनीषाच्या मोबाईलमधून मनोजचा आणि सुमनचा व्हिडिओ पाठवलेला असतो. तो व्हिडिओ पाहून वल्लरी खूप शॉक होते आणि खूप टेन्शनमध्ये सुद्धा येते. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.